रामकृष्ण मित्रांनो, कसं आपण सर्वजण. तर मित्रांनो, व्यायाम हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक असला पाहिजे. कारण आपलं शरीर जरा तंदुरुस्त असेल, बॉडी आपली फिट असेल, तरच आपल्याला कोणतेही काम एकदम चांगल्या प्रकारे करता येईल. तर त्यासाठी आणि आपल्या स्वतःसाठी ज्याप्रमाणे आपलं वय वाढत जातं, जसं जसं वय वाढणार आहे तसं आपले हातपाय लूज पडणार आहे, आपल्याला बरेचसे शरीराचे प्रॉब्लेम येत राहतात. त्यासाठी फिट राहण्यासाठी काय तुम्हाला टिप्स सांगतो. तर हे पोट कमी करण्यासाठी हे अशा प्रकारचे व्यायाम करावं लागतं मित्रांनो. तर याचे रोज तुम्ही 20-20 सेट मारू शकता. हे अशा पद्धतीचं पण जर केलं तर ते पण तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही डायरेक्ट एक्सपिरियन्स वगैरे करू शकता. हो, तर चला मित्रांनो, तुम्हाला जर आपले काही स्टेप जर आवडले असतील तर नक्कीच तुम्ही फॉलो करा. आणि रोजचं तुम्ही कमीत कमी 1 किलोमीटर तरी वॉक करायला पाहिजे, थोडंसं असं चालायला पाहिजे. त्यामुळे काय होतं मित्रांनो, आपण जर आपल्या शरीराला रोजचा 1 तास जर दिला तर आपलं शरीर निरोगी राहतं. तर चला, तुम्हाला जर आमच्या गोष्टी आवडल्या तर आम्हाला जरूर लाईक फॉलो वगैरे करत जा. मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, आता आपलं सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे कंपनीसाठी. आता आपण रेडी झालेलं आहे आणि आता जाऊया आपलं रोजचंच काम, आपली कंपनी. चला मित्रांनो, भेटूया डायरेक्ट कंपनीमध्येच गेल्यावरती. मित्रांनो, आता आलो आहे कंपनीमध्ये, कंपनीच्या पार्किंगमध्ये. तर आता करूया काम, जाऊया कामावरती आणि भेटूया डायरेक्ट संध्याकाळची व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता झालेली सुट्टी आणि हे बघा, आम्ही सर्व मित्र मंडळ आम्ही आता निघालेलो आहे. आज दिवसभर एवढं काही काम नव्हतं, थोडंफार काम होतं आणि आता काम झालं आहे. हे बघा पाठीमागं कंपनीचं नाव नाही दिसत आहे व्यवस्थित, झाडामुळे AB InBev आमची कंपनीचं. आणि आता मी पार्किंगमध्ये आज दिवसभर काम केलं आणि कामाचा थोडाफार ताण तर जाणवणारच आहे. कारण आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, ऊन खूप तापतं आणि आमचं काम बाहेरच असतं उन्हामध्ये. तर चला, आता निघूया घराकडं. दिवसभर काम केलं का घरी जायची ओढ लागते. चला मग निघूया इकडं आपली गाडी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता आलो मित्रांनो घरी आणि आता वेळ झालेली आहे जेवणाची. तर आज जेवणामध्ये बघा, हरभऱ्याची भाजी, पिठलं, पोळी, भाकर. तर चला मित्रांनो, मी जेवतोय, तुम्ही पण जेवा. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.